मित्रांनो, ही कथा आहे एका छोट्याशा गावातील कमनशिबी आईची आणि मुलाची। एका छोट्याशा खेड्यात एक तुटलेले पडलेले अतिशय दयनीय अवस्थेत एक घर होते। त्या घराकडे पाहूनच वाटत होते की गेले 20-25 वर्षापासून त्याची दुरुस्ती झालेली नाही, की त्याला रंगरंगोटीही केलेली नाही। त्या घरात एक म्हातारी बाई राहत होती आणि तिचे या जगात कोणीही नव्हते। तिच्या शेजारी पाजारी आजूबाजूला राहणारे लोक तिला खाण्यापिण्याचे उदरनिर्वाहाचे सामान आणून द्यायचे। असेच कसेबसे ती आपले जीवन जगत होती आणि स्वतःचा उदरनिर्वाह करत होती। मग एक दिवस सकाळी एक खूप मोठी कार तिच्या घराच्या दरवाजासमोर येऊन थांबते आणि त्या कारमधून एक तरुण मुलगा खाली उतरतो, जो अगदी सुटाबुटामध्ये होता। तो सरळ त्या घराच्या आतमध्ये जातो। आत गेल्यावर ती म्हातारी बाई काहीतरी काम करत होती, तेव्हा तो तरुण मुलगा तिच्या पाया पडून ढसढस रडू लागतो आणि म्हणतो की आज तुमच्यामुळेच माझे आयुष्य बदलले आहे। आता हे सर्व पाहून ती म्हातारी बाई खूप आश्चर्यचकित होते आणि ती विचार करू लागते की हा मुलगा कोण आहे आणि मी असे काय केले की ज्यामुळे याचे आयुष्यच बदलले। कोण होता तो मुलगा आणि काय कथा आहे त्या म्हाताऱ्या बाईची? पूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, ही कथा एका छोट्याशा गावात राहणाऱ्या देवकी नावाच्या महिलेची आहे। त्यांच्या नवऱ्याचे नाव राजाराम होते। राजाराम मेहनत मोलमजुरी करून त्यांचे घर चालवायचे। हळूहळू वेळ गेली। त्यांच्या लग्नाला 10 वर्ष ओलांडली, तरीही अजून त्यांना मुलाचे सुख मिळाले नव्हते। पण तरी त्यांना आशा होती की देव एक ना एक दिवस त्यांना मुलाचे सुख नक्कीच देईल आणि काही वर्षांनी त्यांनाही आनंदाची बातमी कळते की देवकी आई होणार आहे। राजाराम यांच्या आनंदाला सीमाच उरत नाही। त्यांना खूप आनंद होतो की आता आम्हाला मूल होणार आहे आणि आपल्याही कुटुंबात एक नवीन सदस्य येणार आहे। हळूहळू दिवस निघून गेले आणि मग एक दिवस त्यांच्याही घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला। देवकी यांनी एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला। त्यांनी खूप प्रेमाने त्या मुलाचे नाव रोहन ठेवले। आता घरात एक सदस्य वाढला म्हणून राजाराम आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागले। हळूहळू रोहन मोठा होत गेला आणि जेव्हा रोहन 5 वर्षाचा होतो तेव्हा दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू होतो। देवकीताईंना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला होता। आता काय करायचं? पोट कसं भरायचं? रोहनचं शिक्षण, त्याचं पालनपोषण कसं करायचं आणि घर कसं चालवायचं? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले। या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मनात सतत घुमू लागला। त्यांना काहीच सुचत नव्हते। त्यांच्या माहेरची लोक त्यांना समजावत होती की आता तुझा नवरा या जगात नाही, तर तू तुझे दुसरे लग्न करून टाक आणि तुझ्या या मुलाला आम्ही लोक सांभाळू। तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य पडले आहे, असे किती दिवस राहशील ग? तिच्या माहेरच्या लोकांकडून असे काही ऐकायला मिळेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती। त्यांना खूप वाईट वाटते आणि त्या म्हणतात की हा मुलगा माझ्या नवऱ्याची एकुलती एक निशाणी आहे आणि त्याच्यासोबतच मी माझे संपूर्ण आयुष्य व्यतीत करू, पण मी दुसरे लग्न करू शकणार नाही। त्यानंतर देवकीताई त्यांच्या मुलाला तिथेच घेऊन राहू लागतात। त्या मुलाची खूप काळजी घेतात। दुसऱ्यांच्या इथे मोलमजुरी करून त्या मुलाचे संगोपन करतात। रोहन हळूहळू मोठा होऊ लागला, पण तो त्याच्या आईने सांगितलेली एकही गोष्ट ऐकत नव्हता। आईने जर त्याला काही सांगितले तर तो गुपचूप एका जागेवर बसून राहायचा। तो तेच करायचा जे त्याच्या मनात असायचे। तो आता 15 वर्षाचा झाला होता। तो आईची कोणतीही गोष्ट ऐकत नव्हता आणि सतत आपल्या मित्रांसोबत उन्हाळक्या करत फिरत असायचा। या गोष्टीवर त्याची आई त्याला सतत ओरडायची, रागवायची आणि म्हणायची की असे जास्त मित्रांबरोबर फिरत जाऊ नकोस, तुझे वडील नाहीत, लोक काय म्हणतील? याच्या आईकडून एक मुलगाही सांभाळला गेला नाही आणि तोही बिघडला। पण त्यांचा मुलगा आईच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नव्हता। एक दिवस तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता आणि परत येताना त्याच्या मित्रांसोबत दारू पिऊन घरी परत आला होता।
तेव्हा त्याचे वय फक्त 15 वर्ष इतकेच होते. या गोष्टीची भनक जेव्हा देवकीताईंना लागते तेव्हा त्या त्याला खूप मारतात. मारल्यानंतर त्या त्याला हे म्हणत होत्या की तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगाच नसता तर बरं झाले असते, किमान मला हा दिवस तरी पाहावा लागला नसता. देवकीताई रात्री उशिरापर्यंत त्याला मारत होत्या आणि तो नाराज होऊन असाच एका कोपऱ्यात बसून राहतो. आता देवकीताई थोडा वेळ त्याची जेवणाला येण्याची वाट पाहतात, पण तो काही जेवायला येत नाही. म्हणून देवकीताई स्वतः जेवण घेऊन त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रेमाने जेवण भरवतात. परंतु रोहन त्याच्या आईवर नाराज असल्याने तो जेवणासाठी नकार देतो. तेव्हा देवकीताई रागाने त्याच्यावर ओरडतात आणि जेवणासाठी त्याच्यावर जबरदस्ती करतात. आता तो जेवण तर करतो, पण त्याच्या मनात त्याच्या आईविरुद्ध खूप जास्त राग असतो. आता तो 15 वर्षाचा असल्यामुळे त्याला समज तर होती, पण इतकीही नव्हती की त्याच्या आईने त्याच्यासोबत जे काही केले त्याच्या चांगल्यासाठीच केले होते हे तो समजू शकला नाही. रात्रभर तो त्याच्या खोट्यावर पडून विचार करत होता आणि काहीतरी विचार करून तो उठून बसतो आणि त्याच्या आईकडे पाहतो तर त्याची आई झोपलेली होती. तो उठून घराच्या आत जातो आणि त्याचे कपडे एका पिशवीत घालून रात्रीच्या भर अंधारात घराच्या बाहेर निघून जातो. त्यामुळे त्याला कोणीही पाहत नाही. चालत चालत तो मेन रस्त्यावर पोहोचतो. मेन रोड त्याच्या घरापासून जवळजवळ 3 किलोमीटर लांब अंतरावर होता. तो तिथून कोणाची तरी मदत घेऊन त्याची मजबुरी सांगून जेमतेम शहरात पोहोचतो. इतके मोठे शहर आणि इतक्या लोकांची गर्दी पाहून रोहन आश्चर्यचकित होतो, कारण त्याने आजपर्यंत कधी शहर पाहिले नव्हते. इकडे तिकडे तो लोकांकडे पाहू लागतो. तेव्हा तो विचार करतो की कुणामुळेच हे जग थांबलेले नाही. सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. तेव्हा त्याला समोर एक हॉटेल दिसतं. तेव्हा तो त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो की माझं या जगात कोणीच नाही आणि मला भूक देखील लागली आहे. जर तुम्ही मला जेवायला दिले तर त्या बदल्यात मी तुमची सर्व कामं करीन. तो हॉटेल मॅनेजर आधी त्या मुलाला नकार देतो. म्हणतो की आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. पण तो रोहन त्यांना जास्तच विनंती करत म्हणतो की मला खूप भूक लागली आहे, तुम्ही मला खायला काहीतरी द्या, तर त्या बदल्यात मी तुमचं सर्व काही काम करीन. आता तो हॉटेल मॅनेजर विचार करतो की चला ठीक आहे, काही ना काही काम तर करेल. नंतर तो हॉटेल मॅनेजर त्याला जेवायला देतो आणि म्हणतो की या हॉटेलमधील तुला सर्व भांडी साफ करावी लागतील. आता तोही होकारार्थी मान हलवतो. तो हॉटेलचा मॅनेजर त्याला जेवायला देतो. तो मुलगा पोटभर जेवतो आणि जेवल्यानंतर तो सगळी भांडीही साफ करतो. आणि रोहन पुन्हा मॅनेजरकडे जातो आणि म्हणतो की मी म्हटल्याप्रमाणे मी या शहरात कोणालाही ओळखत नाही आणि मी इथे माझे असे कोणीच नाही. मी खेडेगावातून डायरेक्टली इथे आलो आहे. इथे कोणतेही काम करण्यासाठी मला ना राहायला घर ना खायला अन्न. जर तुम्ही परवानगी दिली तर मी याच हॉटेलमध्ये काम करील आणि संध्याकाळी इथेच झोपेन. आता यानंतर मॅनेजरला वाटतं की आम्हाला एक फुकट कामगार मिळतोय जो 24 तास या हॉटेलमध्येही राहील आणि आमचं कामही करेल. म्हणून तो म्हणाला की ठीक आहे, जर तुझी अशी इच्छा असेल तर तू इथे राहून काम करू शकतोस. तुला खाण्यासाठी जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळेल, पण कामात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. इथे तुला सगळ्या प्रकारची कामे करावी लागतील. असे म्हणत हॉटेल मॅनेजर त्या मुलाला तिथे कामावर ठेवतो. रोहन तिथे राहू लागतो. तो खूप मेहनतीने तिथे काम करतो आणि त्याचे काम खूप इमानदारीने करतो. आणि जेव्हा हॉटेलचा मॅनेजर त्याला काम करताना पाहतो तेव्हा त्यालाही त्याचे काम आवडते. मॅनेजरला वाटते की तो खूप मेहनत करत आहे, म्हणूनच मॅनेजर त्याच्याकडून जास्त काम करून घेत असे, जसे की भाजी कापणे किंवा बाजारातून काही सामान आणणे, लोकांना जेवण वाढणे, जेवणाची खरकटी भांडी धुणे इत्यादी. दिवसभर तो हॉटेलमध्ये काम करायचा आणि रात्री त्याच हॉटेलमध्ये झोपायचा. त्या बदल्यात त्याला जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळाले. रोहनचे दिवस असे जात होते आणि मग हळूहळू वेळ निघून जाते आणि काही कालांतराने तो रोहन मोठा होऊ लागतो. तो 5 वर्षापासून हॉटेलमध्ये काम करत होता आणि आता तो
20 वर्षाचा झाला होता. मग एक दिवस मॅनेजरला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. तेव्हा तो त्या रोहनला सांगतो की रोहन, तू असे कर, या हॉटेलची चांगली काळजी घे. कुणीही ग्राहक आला तर त्याला परत जाऊ देऊ नको. यानंतर रोहन म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जाऊ शकता. मी हॉटेल अगदी व्यवस्थित सांभाळेल. कारण या 5 वर्षात त्याने हॉटेलची सर्व कामे शिकून घेतली होती. ग्राहकांना कसे हाताळायचे आणि त्यांच्याशी कसे वागायचे, कसे बोलायचे हे त्याला माहीत होते. तो मॅनेजर 2-3 दिवस रजेवर जातो आणि इतके दिवस तो मुलगा रोहन हॉटेल अगदी चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि ग्राहकांचे देखील पूर्णपणे समाधान करतो. आता 2 दिवसांनी मॅनेजर आल्यावर पाहतो की त्याने हॉटेलचे व्यवस्थापन चांगले केले आहे आणि कामगारही त्याला सांगतात की रोहनने खूप चांगले काम केले आहे. त्याच्यासोबत काम करताना कोणालाही कोणतीही अडचण आली नाही. आता हे सर्व बघून आणि ऐकून मॅनेजर खुश झाला. तो विचार करू लागतो की अरे वा, हे तर खूप चांगले झाले, माझे काम सोपे झाले. आता यानंतर मॅनेजर पुन्हा रजेवर जायचे आणि रोहनला हॉटेल सांभाळायला मागे सोडायचे. रोहन हॉटेल आणि इतर सर्व कामे सांभाळण्यात रुची दाखवतो आणि मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे सर्व कामे शिकू लागतो. असेच एक दिवस मॅनेजर रजेवर गेला होता आणि त्याच वेळी हॉटेलचे मालक त्यांच्या हॉटेलला भेट द्यायला येतात. हॉटेलचे मालक हॉटेलच्या आत येतात तेव्हा त्यांना दिसते की मॅनेजरच्या जागी दुसरा मुलगा काम करत आहे आणि तो ग्राहकांशी खूप छान बोलतो आहे. आणि जेव्हा मालक हॉटेलच्या आत येतात तेव्हा तो रोहन त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. त्यांच्याशी अतिशय दयाळूपणे प्रेमळ वागतो आणि विचारतो, सर, तुम्हाला काय खायला आवडेल? त्यानंतर मालक एका टेबलावर बसतात आणि त्याला जेवणाची ऑर्डर देतात. हॉटेल मालक एका टेबलावर बसून जेवण येण्याची वाट पाहत होते. मग रोहन त्यांच्यासाठी जेवण आणतो. जेवण करताच हॉटेल मालक त्या जेवणात उणिवा काढू लागतात आणि जेवणात उणिवा काढतात संपूर्ण स्टाफ तिथे जमा होतो आणि तिथे असलेला रोहन तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी चांगला प्रयत्न करतो. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कर्मचारी तिथे येतात. काही कर्मचारी जे तेथील जुने कामगार होते त्यांनी पाहता क्षणी ओळखले की हे या हॉटेलचे मालक आहेत आणि लगेच त्यांच्याजवळ येऊन त्यांना नमस्कार करतात. सगळेच कर्मचारी त्यांना नमस्कार करत असल्याचे पाहून रोहनला थोडे आश्चर्य वाटते आणि त्यातील एका व्यक्तीला तो विचारतो की हे कोण आहेत? तेव्हा तो सांगतो की हे या हॉटेलचे मालक आहेत आणि ते येथे दररोज येत नाही. हे ऐकून रोहन अचानक गप्प बसतो. तेव्हा हॉटेलचे मालक त्याच्या पाठीवर शाबासकी देऊन म्हणतात की शाबास बाळा, तू जे काही केले आहेस ते खूप चांगले केले आहे. आता यानंतर हॉटेलचे मालक रोहनला विचारतात की मी ज्याला या हॉटेलचे मॅनेजर म्हणून ठेवले आहेत ते कुठे आहेत? तेव्हा सर्व कर्मचारी त्यांना सांगतात की तो मॅनेजर रजेवर गेला आहे आणि अनेकदा तो रजेवर गेल्यावर या मुलाला इथे हॉटेल सांभाळायला मागे सोडून जातो. कर्मचारी सांगतात की हा मुलगा रोहन इथे आपल्या हॉटेलमध्येच राहत आहे. त्यानंतर हॉटेलच्या मालकानेही रोहनचे काम पाहिले होते आणि रोहनची मजबुरीही समजली होती की त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि तो खूप प्रामाणिकपणे कामही करत आहे. मग हॉटेलचे मालक त्या मॅनेजरला फोन करून सांगतात की आजपासून तुला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची गरज नाही, मी दुसरा मॅनेजर नेमला आहे. आता यानंतर हॉटेल मालक त्या मुलाला म्हणजेच रोहनला त्या हॉटेलचा नवीन मॅनेजर म्हणून नियुक्त करतात आणि म्हणतात की बाळा, आवडीने आणि मेहनतीने काम कर आणि यानंतर तुझ्यासाठी आणखी बरेच काही आहे. आता हॉटेल मालक त्याला मॅनेजर बनवून तिथून निघून जातात. हॉटेलच्या मालकाची अनेक हॉटेल्स होती आणि रोहन ज्या हॉटेलमध्ये मॅनेजर होता त्या हॉटेलची बरीच प्रगती झाली होती. तिथे बरेच ग्राहक येऊ लागले होते आणि त्यांची विक्री दिवसेंदिवस वाढू लागली होती. आता हे सर्व पाहून त्या हॉटेलचे मालक आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की हा मुलगा खूप मेहनती आहे, यामुळे माझ्या हॉटेलची विक्री चांगली झाली आहे आणि त्यामुळे अनेक ग्राहक या हॉटेलमध्ये येऊ लागले आहे. यानंतर हॉटेल मालक रोहनला एक दिवस त्यांच्या घरी बोलावतात आणि त्यांच्या सांगण्यावरून रोहन त्यांच्या घरी जातो. हॉटेल मालकाचे घर अतिशय आलिशान होते आणि
तिथे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. घरात पती पत्नी दोघेच राहत असत. हॉटेल मालकाने त्याला बोलवले तेव्हा ते जेवत होते. तेव्हा हॉटेल मालक त्यालाही डायनिंग टेबलवर बसायला सांगतात. बसल्यावर त्याच्याशी बोलता बोलता त्याला सांगतात की बाळा, तू खूप चांगल्या प्रकारे हॉटेल चालवतो, त्यामुळे माझ्या त्या हॉटेलची खूप प्रगती झाली आहे आणि माझ्याकडे बरीच हॉटेल्स आहेत. म्हणून मला वाटते की तू याच पद्धतीने ही सर्व हॉटेल्स अतिशय योग्य प्रकारे मॅनेज कर आणि चांगल्या प्रकारे चालव. हे ऐकताच रोहनला खूप आनंद झाला. त्याच्या मालकाकडून त्याची स्तुती ऐकून तो म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल अगदी तसेच होईल. आणि त्यानंतर रोहन त्यांच्या सर्व हॉटेलची काळजी घ्यायला लागतो आणि हॉटेलचं संपूर्ण काम स्वतः पाहू लागतो. आता हॉटेलमध्ये नवीन कर्मचारी भरती करायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचा फेरबदल करायचा असेल तर ते सर्व तो एकटाच बघत होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि रोहन 25 वर्षाचा झाला. आता रोहन बऱ्याचदा त्याच्या मालकाच्या घरी जात असे, कारण त्याला हिशोब पाहावा लागत असे आणि हॉटेलमध्ये जे काही पैसे कमावले त्यांचा संपूर्ण हिशोब तो मालकाला समजावून सांगायचा. आता जेव्हा तो नियमितपणे मालकाच्या घरी जाऊ लागतो तेव्हा त्याचे मालक आणि त्याची मालकीण त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याच्याकडे अतिशय चांगल्या नजरेने पाहू लागतात, कारण रोहन खूप मेहनती होता आणि त्यांचा खूप आदरही करायचा. त्यांनी जर त्याला घरातील काही काम करण्यास सांगितले तर तो आनंदाने ते काम करायचा, कारण हॉटेल मालकाला मूल नव्हते, त्यामुळे रोहन त्यांच्यासाठी घरातील सर्व काम करत असे. आणि अशा प्रकारे एकदा हॉटेल मालक आणि त्याची पत्नी यांच्यात बोलणे सुरू असते की मुलगा खूप चांगला आहे, हुशार आहे, जर आपण याला दत्तक घेतले तर. पण हॉटेल मालक म्हणतात की नाही, अजून ती वेळ आलेली नाही. वेळ आल्यावर मी नक्कीच याचा विचार करेन. त्यानंतर हळूहळू आणखी काही वेळ जातो आणि काही काळाने अचानक एक दिवस हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होताच हॉटेल मालक आतून पूर्णपणे तुटून जातात. पत्नीच्या मृत्यूचा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि या दुःखामुळे ते अनेकदा आजारी पडू लागतात. एक दिवस ते रोहनला म्हणतात की बाळा, आता तू हॉटेलमध्ये न राहता माझ्या घरी येऊन इथेच राहा, कारण मी आता एकटा पडलो आहे. मला मुले नाहीत आणि तू माझ्यासोबत राहिलास तर मला थोडे बरे वाटेल. हे ऐकल्यानंतर रोहनही हॉटेल मालकाशी सहमत होतो आणि तिथे त्यांच्या घरीच राहू लागतो. तो सकाळी लवकर उठून आपल्या कामावर जायचा आणि दिवसभर संपूर्ण हॉटेलची चांगली काळजी घेऊन संध्याकाळी हॉटेल मालकाकडे परत यायचा. पण हॉटेल मालकांची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि ते जास्त आजारी पडू लागले, कारण त्यांना त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचे खूप दुःख झाले होते आणि या दुःखामुळे ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते. आता यानंतर रोहन हॉटेल मालकांची खूप काळजी घेतो. संध्याकाळी जेव्हा झोपायची वेळ होते तेव्हा तो त्यांचे पाय दाबतो आणि त्यांची खूप काळजी घेतो. आता एके दिवशी संध्याकाळी रोहन त्यांच्या हॉटेल मालकाचे पाय दाबत असताना मग हॉटेल मालक त्याला त्याच्या जीवनाबद्दल विचारतात. रोहन, तू आमच्याकडे इतके दिवस काम करत आहेस, पण मी कधीच तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तू कुठून आहेस आणि तू कुठून आला होतास? तुझे आई वडील कोण आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर रोहन त्याची संपूर्ण गोष्ट हॉटेल मालकाला ऐकवतो. तो सांगतो की माझ्या लहानपणी मी 5 वर्षाचा असताना माझे वडील वारले. त्यानंतर माझ्या आईने मला सांभाळले, मला वाढवले, माझे चांगले पालनपोषण केले. पण तिचे पालनपोषण, तिचे प्रेम मला कधी समजले नाही आणि मी माझ्या मित्रांसोबत फिरायला लागलो. वयाच्या 15व्या वर्षी मी एक दिवस दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर माझ्या आईने मला खूप मारले आणि त्यामुळेच मी माझे घर सोडून थेट या शहरात आलो. मी कसेबसे लोकांकडून मदत घेऊन तुमच्या हे हॉटेलमध्ये पोचलो आणि इथेच काम करू लागलो. मग हे सर्व आठवून रोहनलाही आईची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते. इथे हॉटेल मालक त्याची संपूर्ण कहाणी ऐकतात की त्याचे वडील लहानपणीच वारले आणि नंतर आईने त्याला पालनपोषण करून वाढवले, पण आईला सोडून तो इकडे येऊन राहत आहे. हे सर्व ऐकून त्या हॉटेल मालकाच्या डोळ्यात पाणी येते. ते पूर्णपणे भावुक होतात आणि रोहनला म्हणतात की तू कधी तुझ्या आईची बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का रे? तेव्हा रोहन म्हणतो की नाही सर, मी त्या दिवसानंतर कधीच गावी गेलो नाही किंवा गावी जाण्याचा प्रयत्नही केला नाही.
माझी आई कुठे आहे आणि ती कोणत्या परिस्थितीत आहे हे सुद्धा कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा ते रोहनला सांगतात की रोहन, तुला तर माहीतच आहे की मला मुलबाळ नाही आणि तुझ्यापेक्षा कोणी माझी चांगली काळजी घेऊ शकत नाही. म्हणून मला माझी संपूर्ण मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर आपण याच घरात एकत्र राहू. आता तू एकदा तुझ्या गावी जा आणि तुझ्या आईला इकडे घेऊन ये. आता रोहन हे ऐकताच त्याच्या दुःखी चेहऱ्यावर थोडा आनंद दिसू लागतो आणि त्याने लगेच हॉटेल मालकाला मिठी मारतो आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का? हे ऐकताच त्या हॉटेल मालकाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की रोहन बाळा, तू मला बाबाच म्हणून हाक मार, त्याचा मला जास्त आनंद होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल मालक रोहनला सोबत घेऊन तहसीलमध्ये जातात आणि त्यांची सर्व मालमत्ता त्याच्याकडे हस्तांतरित करतात. त्यानंतर रोहन आणि हॉटेल मालक घरी येतात. पण घरी परतताच हॉटेल मालक रोहनला सांगतात की बेटा, माझी तब्येत ठीक नाही, पण तू यापैकी कोणती कार घेऊन जा आणि तुझ्या आईला सोबत इथे घेऊन ये. त्यानंतर रोहन व्यवस्थित तयार होतो आणि ड्रायव्हर सोबत गाडी घेऊन थेट त्याच्या गावाकडे निघतो. 8-10 तासांचा प्रवास करून तो त्याच्या जुन्या गावात पोहोचतो. तिथे जाऊन त्याच्या घरासमोर उभ्या राहिल्यावर त्याला त्याच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी आठवतात. त्याच्या अंगणात तो खेळत असताना, त्याची आई त्याला मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना या गोष्टी सर्व आठवू लागतात आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तो गाडीतून उतरताच गावकरील मंडळी बघतात की एवढ्या मोठ्या गाडीतून कोण आले आहे, इतके छान कपडे, इतके छान सूट बूट आणि एवढी मोठी गाडी घेऊन. त्यानंतर रोहन थेट त्याच्या घरी जातो. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. एक छोटी खोली होती आणि खोलीच्या भिंतीच्या विटा बाहेर निघाल्या होत्या. घर खूपच दयनीय अवस्थेत होते. त्यानंतर तो घरात जातो आणि आत पाहतो की त्याची आई देवकी काहीतरी काम करत आहे. तो जातो आणि लगेच आईचे पाय धरतो आणि म्हणतो की आई, जर तू माझ्यासोबत असे केले नसते तर मी आज या पदावर नसतो. आता हे सर्व बघून देवकीताई आश्चर्यचकित झाली की हा मुलगा कोण आहे? एवढ्या सुटापुटात हा मुलगा माझे पाय का धरत आहे? देवकीताई आजपर्यंत इतरांच्या दयेवर जिवंत होती. त्यांचे शेजारी पाजारी जे काही त्यांना खायला द्यायचे ते खाऊन त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या आणि जेव्हा कधी त्यांना काही काम मिळायचे तेव्हाच त्या काही पैसे कमवत आणि त्यांच्या आजारावर उपचार करून घेत असत आणि अशाच पद्धतीने त्या आपले जीवन जगत होत्या. त्या त्याला उठवतात आणि विचारतात की बाळा, तू कोण आहेस? मग तो लगेच त्याच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई, मी तुझा रोहन आहे. आई, मी तुझा रोहन आहे, जो 10 वर्षापूर्वी येथून निघून गेला होता. आता रोहनचे नाव ऐकताच त्यांना धक्काच बसतो, कारण जेव्हा रोहन घरातून निघून गेला होता त्यानंतर रोहनच्या आईने त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु 3-4 वर्ष शोधूनही जेव्हा तो सापडला नाही तेव्हा त्यांनी थकून भागून त्याला शोधणे बंद केले. त्यांना वाटू लागले की त्यांचा मुलगा हे जग सोडून गेला आहे आणि तो आता त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. पण एवढ्या वर्षांनी आपल्या मुलाला पाहिल्यानंतर त्यांना खूप जास्त आनंद होतो. त्या खूप भावुक होतात. त्यांना अश्रू अनावर होतात आणि त्या ढसाढसा रडू लागतात आणि आपल्या मुलाला घट्ट मिठीत मारतात आणि त्याला विचारतात की तू हे माझ्यासोबत अजिबात चांगले नाही केलेस. माझ्या आयुष्यातील किती वर्ष तुझ्या शोकात गेली. तुझ्या विना बघ काय अवस्था झाली आहे माझी. रोहन घरात गेल्यावर त्यांच्या आजूबाजूची लोकही जी आजवर त्यांना मदत करत होती ती सर्व लोकही त्या घरात जमतात आणि तेव्हा त्यांना समजते की हा तोच मुलगा आहे जो 10 वर्षापूर्वी निघून गेला होता. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. तेही विचार करू लागतात की चला, चांगले झाले, या बिचाऱ्या म्हाताऱ्या बाईला आधार मिळाला म्हातारपणात. यानंतर देवकीताई स्वतःचे अश्रू पुसत रोहनला विचारतात, बेटा, तू कुठे गेला होतास आणि आज इतका मोठा कसा झालास? त्यानंतर रोहन त्याची संपूर्ण गोष्ट त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना ऐकवतो. त्याची कहाणी ऐकताच त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर होतात. सगळेच लोक त्या हॉटेल मालकाचे खूप कौतुक करतात. तेव्हा रोहन त्याच्या आईला सांगतो की आई, माझ्या मालकाला तुला भेटायचे आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितले आहे की
माझ्या आईला सोबत घेऊन ये. त्यानंतर संपूर्ण गाव त्या म्हाताऱ्या बाईला म्हणजेच देवकीताईंना आणि रोहनला हसत खेळत निरोप देतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या गाडीत बसवतात आणि रोहन त्याच्या आईसोबत त्याच्या मालकाकडे पोहोचतो. आणि जेव्हा रोहनचे मालक त्याच्या आईला भेटतात तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करून म्हणतात की तुम्ही एक देवी आहात, जो तुम्ही अशा मुलाला जन्म दिलात. हे ऐकताच देवकीताईंच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. त्यानंतर रोहन आणि त्याची आई मालक तिथे एकत्रच राहू लागतात. रोहन जी आई कधी त्यांच्या गावी जायच्या, पण नटून थटून चांगली साडी नेसून त्यांच्या कारमध्ये बसून आणि गावाकडे लोकांशी तासभर गप्पा मारायच्या, ज्यांनी एकेकाळी त्यांना आसरा दिला होता. इकडे रोहनही कधी कधी वेळ काढून त्यांच्या गावी जायचा आणि त्या लोकांसोबत वेळ घालवायचा, त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारायचा. त्यांचे उपकार तो आयुष्यभर विसरत नाही. तर मंडळी, ही होती त्या मुलाची कथा, ज्याला त्याच्या आईने मारले म्हणून तो मुलगा घरातून पळून गेला आणि खूप मोठा माणूस बनून आपल्या गावी परतला. मित्रांनो, काय वाटते या कथेबद्दल? मित्रांनो, ही कथा याकरिता ऐकवली जेणेकरून आपल्या सर्वांना या कथेतून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आत्मसात करू शकू. जर कदाचित रोहनच्या आईने वेळेस त्याला रोखले नसते तर तो आज वाईट संगतीला जाऊन कधीच एवढ्या मोठ्या पदावर पोहोचू शकला नसता. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.